हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आलो आहे मी काजूच्या बागेत आमच्या. तुम्हाला पण दाखवतो आमची काजूची बाग. आणि तुम्ही आधी पक्ष्यांचा आवाज ऐका, किती भारी वाटतं ना. तर आता काजूच्या बागेत आलो आहे आणि इथे बाईक ठेवले आणि इथेच आमची बाजूला काजूची बाग आहे. तुम्हाला दाखवतो, बघूया धरलेत की नाही. आधी अगोदर आई आली आहे आणि ती काढते पण तिकडे. चला तुम्हाला दाखवतो. गाडी इथे लावली आहे. ही जी आहे ही बाजून आहे ना, हे असं तुम्हाला दिसतंय ना, हिला आम्ही वय बोलतो, वय कुंपण. तिकडे आई काजू काढते, इथून दिसणार नाही ती बघा. आता इथून आतमध्ये जायचं. ठीक आहे, ही आहे आमची बाग काजूची. इकडे पण होते काजू पण त्या आता नाही राहिले. ही छोटी आहे बघा, काजू आहेत. धरलेत. वेंगुर्ला जांबे आहेत, जास्त करून वेंगुर्ला आहेत आणि गावठी एकच आहे. आहे तिकडे काजू काढते घिरकोन. आहे गे, थंड आणलाय स्प्राईट. ये आणि हे कलम आहे इथे एक, आणि तिथे एक दोनच कलम. आणि काजू किती आहेत? 25 एक 35च्या वर पण इथले मेली ना. पस्तीस एक लावलेली होती मम्मीने आणि पप्पाने, आणि आता 5 एक इथं 5-6 इथली गायब झाली, मेली ती. आणि हे बघा, ही काजूची बाग आहे. आणि आता वाजलेत 9:30. सूर्याचे दर्शन करतो तुम्हाला. हे बघा, आई जांभी काढते आणि बोंड फेकून देते. माझ्या आधी येऊन आईन 4-5 जांभींचे काजू इथं जमवून ठेवला नव्हते. आता तेच ती बोंड फेकून देणार आणि फक्त हा जांभीचा गर असतो तो घेणार, हा काजू. तर आता ह्याचे मी हे काढतो. आई आमच्या आधी घिरकोन सर्व काजू काढून घेते आणि मी खाली आता पडलेले काजू आहेत ना ते जमा करेन एकत्र, आणि मग ते काजू अलग करेन आणि ते बोंड फेकून दे. ते बोंड पण आमच्या इकडे खातात, मस्त लागतात. आता आई अजून काजू काढून घेते. अजून खूप जांभे आहेत इकडे, 20 एक जांभीचे अजून काजू काढायचे बाकी आहेत. एवढे काढलेले. इकडे हे नाही येत वांदर वगैरे येतात, मग ठेवतात बरं. तो बाऊला लावायचा मग.
ह्या बाजूचा कोणचा आहे? ह्याला आम्ही बॉन्ड बोलतो. बॉन्ड आहे, बॉन्डच ना, बॉन्ड. वेंगुर्ला जांभी कशा हाताजवळ म्हणजे जवळ जवळ धरतात. हे बघा, खाली जमिनी लगत. बघा, वरती झाडावर चढायची गरज नाही. हा मुदा आहे आणि इथेच जांभी. पहिल्या गावठी कशा वरती झाडावर चढायला लागायच्या. अजून आहेत, मी जांभी कवला जातो. गिरको तुटली आमची. हे बघा, ही निगडीची आहे ना, ही जांभी खेचण्यासाठी असं असं पकडून खेचायचं. आता बांधतो तिला. हे बघा, करवंद धरलेत. ठीक आहे. आंबट आहे. घाम आला. वेंगुर्ला जांभींचा एक फायदाच आहे त्या की त्या आहे ना खाली मुदापासूनच धरतात, त्याच्यामुळे झाडावर चढायची काही गरजच नाही. हा बघा, आता मी जमिनीवर इथं खाली बसलो आहे आणि इथं काढलेले आहेत आणि हा बघा हाताजवळच. ठीक आहे, मी खाली बसलो तरी बसून सुद्धा मी अशा जांभी काढू शकतो. ऊन भरपूर आहे. गावठी जांभी असल्या ना तर म्हणजे गावठी काजू तर आपण घरी लावलेलं तर ते उंचच्या उंच होतात, पण धरतात पण लेट. आणि त्याच्यावर झाडावर चढल्याशिवाय काय पर्याय नाही, असंच खालून नाही काढू शकत कारण खूप उंच असतात ते. मग ते झाडावर चढून हलवायला लागतं तेव्हा ते त्यांची बोंड वगैरे काजू वगैरे पडतात. पण ह्या वेंगुर्ल्यांचा तसा नाही, काय जास्त टेन्शन नाही. आणि वेंगुर्लाचा भाव पण जास्त आहे. 100 किती घे 160 आहे आणि 160 रुपये किलो. आणि गावठीचा किती 140 रुपये किलो आहे. त्याच्यामुळे बहुतेक जण आता वेंगुर्लाच लावतात. पहिल्याचा जमाना होता, म्हणजे पहिल्या आपल्या वडिलांनी अगोदर ते लोक लावायचे गावठी, ते विकत नाही आणायचे, डायरेक्ट अशीच हे म्हणजे आपण हे असं काजू आहेत ना तेच लावायचे इकडचे घरचे. आणि आता बहुतेक जण शहरातून आणतात, म्हणजे लांजातून जांभी वगैरे खरेदी करून
कलम आणि लावतात आणि जास्त करून वेंगुर्लाच लावतात. वेंगुर्ला जांबीचे पण प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत, एक 4 नंबर आणि एक 7 नंबर. मला काय नक्की माहीत नाही, पण हे आता आमच्याकडे आहेत ना, ह्या छोटे काजू आहेत एकदम. हे 4 नंबरचे आहेत आणि 7 नंबरचे ह्याच्यापेक्षा जरा मोठे भरी बसतात वाटतं, असे आई बोलत होती. मला काय नक्की तेवढं मला त्यातलं ज्ञान नाही तेवढं काजूचं. तर आता बघूया, अजून खूप आहेत. अजून 10 तरी असतील ना वरती जांबी. अजून 10 काजू काढायचे आहेत. आई तिकडे पाडून ठेवते, मला जमा करायचे आहेत आणि आईच जमा करते. मी फक्त असं जमा झालेले काढतोय आणि पिशवीत टाकतोय. चला काढतो आता. आई तिकडे जमा करते. आईन जे कमरेला बांधलं नाही ना त्याला आकडी बोरसा बोलतात. म्हणजे आपल्याला बोरशाची गरज असते ना, ते कमरेला बांधलेला आहे ना, तो आकडी बोरसा. एक आकडे असते आणि म्हणजे बोरसा ठेवायची ती असे त्याच्यात अटकवून आपला ते कोयता त्यामध्ये राहतं. मी दाखवतो नंतर ते आकडी आणि ह्याचे. हे आहे बोरसा, म्हणजे कोयते समजा तुम्ही. हा बोरसा आणि ही आकडी. जेव्हा पण रानात किंवा बाहेर कामाला जातो ना, रानावनात, तर हे नेलं जातं. आणि ही आकडी म्हणजे त्याला लटकवण्यासाठी आहे. हे कमरेला बांधतात आणि हे मागे त्याला लटकवतात. तुम्हाला दाखवतो, थांबा. पकड, दिसतंय का? ह्या बोरसा आहे. आधी ह्या बोरसा ठेवतो इथं आणि ही आकडी कशी बांधायची ती दाखवतो. कशी दिसते? दोन नाही दिसत आहे. चालेल, मागे जातो. दिसते? दिसतंय का? ही आकडी अशी बांधायची आणि ह्याला नाही आणि मागे ही अशी इथून खोवून घ्यायची आणि ही अशी बांधायची. बोरसा असं ना, बरोबर असं. म्हणजे आपण जेव्हा रानात जातो ना तेव्हा हे लोक बांधून जातात, जे गावातले असतात, म्हणजे जे पण रानात जातात ते. त्याच्यामुळे आणि काढायचं असेल काय तोडायचं असेल ते पण घेतात आणि असं आकडी बोल लागत बिगत नाही. नाही लागलं, बरोबर आहे. ही आहे गिरको, म्हणजे जे वरच्या हात नाही पोचत ना ज्या काजूंना काढण्यासाठी, त्याच्यासाठी अशी गिरको बनवली जाते. म्हणजे वरच्या काजू पाडायला ही गिरको बनवली जाते. तुम्हाला दाखवतो, थांब. आहे कुठे वरती आहेत काय काजू? हे बघा, हा इथे एक वरती काजू आहे बघा, दिसला? हा बघा. आता हा वरती हात नाही पोचत आहे, मग आता गिरकोचा वापर करायचा आणि असं खेचायचं, मग ते पडले वरचा. ह्या बघा, ह्या ओल्या काजू काढलेत, म्हणजे हिरव्या. ह्या भाजीसाठी काढलेत, तरी अर्धा 1 किलो असतील. आणि ह्या गावठी, ह्या कमी आहेत, गावठी जांबी. आणि ही एक पिशवी आहे वेंगुर्ला, ती एक पिशवी वेंगुर्लाची. ह्या छोट्या कमी आहेत त्या गावठी. आणि ह्या काजूची भाजी बनवायला ओल्या गराची एवढं काढलेलं आहे. आणि आता निघतो. हे आमची बाग काजूची, आमच्या घरापासून खूप लांब आहे. चालत गेला तर अर्धा तास लागत असेल ना. चालत आलात नाही ते तर अर्धा तास लागतो आम्हाला. आणि आता कसं आम्ही बाईकने आलेलो आहे, त्याच्यामुळे 10-15 मिनटात घरी जाऊ. आता निघतो. ऊन पण जास्त आहे आणि आहे बघा काय करते. काला झालो, कलर चेंज झाला हाताचा, दिसतंय कॅमेऱ्यात नाही, अर्धा भाग दिसतो. चला आता निघतो, काम झालेलं आहे इथलं, काजू वगैरे काढलेले आहेत. आता घरी निघतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय बाय. लागलं चला.